पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. काय बघताय पोरीकडं? सुषमा, तिला असं झोपलेलं बघायची सवयच नाही बघ. सकाळ झाली की उठून कामाला लागती पोरगी. तिच्यामुळे घरात कशी लगबग सुरू राहते. रात्री 2-3 वेळा पोरगी दचकून उठली. काय नाही ग, घाबरली तिला. सुषमा, आता ती उठली का नाही, तिला काय बोलू नको बर का. हा बघ, कालचा विषय तर अजिबात काढू नको. आपण जर बोलायला लागलो ना तर तिच्या मनात ते सारखं फिरत राहील. होय, नाही बोलत काय मी तिला. बापू येते मी. तू परत चाललीस का काय चांदोडीला? नाही बापू, ते इथलं साळुंख्यांची खोली घेतली ना भाड्यानं, तिथंच आले राहायला. बस बरं झालं आलीस, मी चहा आणते. प्रियांका, हे बरं झालं बघ. तरी पण तू दिवसातून 1-2दा घरी राऊंड मारतच जा. तुझ्याशी बोलली ना की जरा बरं वाटेल तिला आणखीन. हाय, मी इथंच. मी घरी जाऊन जरा आवरून येते. राहू दे, काल जेवढं केलं तेवढं बास झालं. म्हणजे तुला काय म्हंटल, परत परत विषय काढू नको म्हणून. राहू दे बापू. काकी, तुमचा राग कळतोय मला, पण त्या हरामखोराला सोडायचा नाही एवढं नक्की. चांगलाच धडा शिकवायचा त्याला. बरोबर आहे तुझं पिवताई. बापू, मला बी असंच वाटतंय. दिप्या, जा तुझं आवर जा बाबा. काकी, मला काय वाटतंय, आपण आमच्या जनतांडव मध्ये बातमी द्यायची काय? कसली बातमी? त्यांना जे काय केलं त्याची. आमदार आहे त्याचा बाप. उद्या पोलीस स्टेशनला तक्रार जरी लिहायला गेलो ना, लिहून घेतील का नाही हे बी माहित नाही आपल्याला. बापू, तुम्ही असं म्हणताय, आपल्या आपल्याला न्याय मिळालाच पाहिजे बघा. होय ग प्रियांका, आपण गरीब आहे ना, ह्योच आपला गुन्हा आहे. आणि याच्या विरुद्ध इथं न्याय मिळत नाही. उद्या आपण कोर्टात जरी गेलो ना तर त्याला धरतील का नाही माहित नाही, पण माझ्या पोरीला अजून भोगायला लागेल हे कळतंय मला. बापू पण आहो. ए पियू, मी हात जोडते तुझ्या पुढं. काल जेवढं केलंस तेवढं बास झालं, आता आणखी काय बी करू नकोस. काकी, आहो मला कळतंय तुमचं सगळं, पण त्या हरामखोराला असं सोडायचं नाही असं लई वाटतंय बघा. होय बापू, तुम्ही अजून पण दिपेडांचा ऐका. जाऊन हाणूया त्याला. त्याने ज्या हाताने दिदीची ओढणी ओढली की नाही तेव्हा हातच मोडू त्याचा. परत त्याला टायपिंग पण करता आलं नाही पाहिजे. दिप्या, हळू बोल की. दीदी झोपली ना? कुत्र्याला शिक्षा तर झालीच पाहिजे. कोण देईल, कशी देईल काय बी माहित नाही मला. ओढणी ओढली खचकन मैंने नेत्याने उसकी चाहे दुनिया जो भी सोचे हमको करना क्या, कांड किया तो डरना क्या. ओढणी. राकेश कुठे? राकेश नाही, रॉकेट म्हणायचं. ओके रॉकेट शेट. पण काल खेकड्याची पार्टी केली शेतात, होता कुठे तुम्ही? खेकड्याची? हा मग काय तर. अरे असलं खेकडं खाल्लं ना, वाकडं तिकडं झालेलो आम्ही. पेट्या तर असल्या फोडल्या खड खड खड. ए यार ग बस, तोंडाला पाणी नको सोडू. आपण काल एका महत्वाच्या मॅटर मध्ये होतो. म्हणजे भानगड काय? सारखा काय सर, सातारा का? हा बसा. बापू कुठे? बापू आला नाही तोपर्यंत बसा. 2-3 सीटा आल्या की जाऊ आपण.
रघु अरे ऐकलंस का लय मोठी भानगड झाली म्हणते ही. काय झाला विषय? अरे लय मोठा मॅटर झालाय. नक्की काय झालाय मॅटर सांगचाल का मला तुम्ही? अरे मॅटर असं झालाय म्हणून बापू टायमिंग वर आलं नाही ती. बापू आज येतच नसतो. काय झालंय नक्की? अरे आपटीची ओढणी ओढली म्हण कोणीतरी. कोणी ओढली कोणी? तुला काही माहित नाही बरं का, पण मी काय म्हणतो तीच गेली असणार आहे नडायला पुढं. काय झालंय गाड्या? वागायचं झालेच, पण त्याला कोण काय करणार नाही का? पण कोणी केलं असेल रे? आता हे जर मला माहित असतं तर मी सांगितलं नसतं का? ए यशा अरे ऐकलंस का? काय झालं? अरे बापूंच्या आप्पीची कोणीतरी ओढणी ओढली काल. ए मध्ये तुला काय अक्कल आहे का? काय बी कसं बोलतोयस? हा इथं रस्त्यावर उभा राहिला आणि काय बी असलं विषय सांगायचोय सोय. पण आम्हाला पण आता यानं सांगितलंय. कोणी सांगितलं? यानं. ए काय रे, काय बी कसं उठावतोय गावात काय बी? आता जे घडलं ते मी सांगितलं. काय घडलं रे? काय घडलं? ओढणीच ते ए बापू आलाय. बापू पुढं कुणी काय बोलायचं नाही सांगून ठेवतोय. हा तोंड बंद ठेवायचं, गप बसायचं. काय रे अरे तू अजून इथंच? नाही चाललो होतो, हे भेटले आपले, मग आपलं ह्यांच्या संग गप्पा मारत होतो. काय झालं रे? असं का बघताय माझ्याकडे? काय नाही बापू, बसलो होतो इथं. मी काय म्हणतो बापू, ए गबस. काय रे सकाळ सकाळ मीटिंगच बसवली तुम्ही? आता मॅटरच तसा झालाय म्हणलं त्याला कोण काय नाही का ते. हो राजे, राणी कुठे तुमची? तुझं तोंड बंद ठेवतो का? हा का दोन टोलं खाल्ल्याशिवाय तोंडच बंद नाही होणार. चालली घेत नाही आता आपलं सांगायचं काम आहे भाऊ, नाही का? निघतो का तो आता? मी तर काही माझं म्हणणं नाही दुसरं. ओढणी काय म्हणत होती नक्की? तो काय म्हणत होता ती काल आपटीची ओढणी ओढली ना. ए, तुम्हाला दोघांना सांगितलं कळतं का नाही? तोंड बंद ठेवा पण म्हणून. विचारते फक्त. काय विचारतोय? तोंड बंद ठेवायचं. सोड त्याला. सोड. सोडला असं सांगितल्याशिवाय कळणार नाही. राकेट म्हणला फक्त. राकेट म्हणलं म्हणून तुम्ही कशाला म्हणताय? अरे कळतं का नाही तुम्हाला? काय बोलतोय आपण? कुठं बोलतोय? अहो तसं नाही, फक्त विचारला आम्ही. विचारायचं काय त्याच्यात? हा तुझी बहीण असती तर असं चौकात बोलत उभा राहिला असता का रे? हे, अहो बापू कोणाचा राग नाव कसं करताय? राग काढायचा नाही. कोणतरी बोललं ना तू. अरे बघितलं का? आपल्याविषयी बोलते ती. जाऊ दे बापू, काय? त्यांच्या लोकांना आता लागू. ही अशीच रोज चौकात टाळकांडे आणत असतात. हे निघायत ना. निघा तुम्ही इथनं. चल बापू चल. बापू अरे बापू, अरे गप. अरे तू जर असा रडत बसला तर कसं व्हायचं? अरे याच्या कालपासून गप्पच बसलोय की. म्हणलं झालं ती झालं, पण अरे असं असं चौकात बसून बोलायची काय गरज आहे? याच्या, तुला सांगतो हे सगळं माझ्यामुळेच झालंय. तू आधी शांत हो, तू आधी गप हो पाहिला. अरे खरं सांगतो तुला, फी माफ करतो म्हणले आणि ऐन वेळी फी मागितली. म्हणलं लेकीच्या शिक्षणाचं नुकसान नको, आपण फी गोळा करू. फीचे पैसे गोळा करायला लागलो तर आप्पीला राग आला. आप्पी म्हणली मी जा विचारते. जा विचारायला गेली, तिच्या संग असं केलं रे. माझ्या लेकीची काय चूक आहे याच्यात? अरे ती अभ्यास करती, हुशार आहे, धडपडती, खऱ्यासाठी लढती ती. मग ही काय तिची चूक आहे का खऱ्यासाठी लढायचं? अरे दुसऱ्यासाठी झटती ती. बापू, खऱ्याची दुनियाच नाही राहिली रे. अरे याच्या नीचपणा आहे रे ह्यो सगळा.
अरे काय झालं ते झालं, पण असं नाही करायला पाहिजे होतं त्यांनी. असं वाटलं आपल्या लिकीच्या ओढणीपर्यंत जो हात जातो ना तो कोयत्यानं मुळासकट कापलून काढावा. पण आप्पीच्या डोळ्यात बघितलं आणि माझं हातपायच गळालं रे. नाही पोरीची बाजू बापू आपली. नाही. खरंच याच्या काल वाटलं अरे कशातच राम नाही. कुणीतरी माझ्या लेकीच्या ओढणीला हात घालतो. आपली लेक रात्री दचकून उठती म्हणती बापू चाचाडायचंय. मी काय करू शकलो नाही तिच्यासाठी. अरे काय उपयोग आहे बापून आपला. अरे बापू तू आधी शांत हो, उगाच सगळं स्वतःवर घेऊ नकोस. नाही याच्या काल तिच्याकडे बघवत नव्हतं बघवत. बापू करू आपण काहीतरी. काय करणार आहे आपण. आमदाराचं पोरग आहे ती. काय करणार तुम्ही आज आविर्भावात उभं राहता आपल्या पुढे. याच्या भीती वाटली रे काल. रातभर झोपलो नाही मी. लय भ्या वाटलं मला. बापू शांत हो पहिला. काय अर्थ आहे का या जगण्याला. अरे असं किड्या मुंगीसारखं जगायचं. बाप म्हणून काय राहिलं रे माझा आज. बापू शांत हो, सगळी पाडाच काढून टाक, पण स्वतःला कोचत बसू नकोस. अरे आपली पोरगी लय भारी आहे, असल्यानं नाही काचणार ती. खरंय माझी पोरगी नाही काचणार. याच्या बापू काचला रे आज. काचला. छकुले थांब, माझं एक काम कर ना. माझं चॉकलेट कुठे आहे? छकुले चॉकलेट नाही का आज. मग काय पण नाही. माझ्यासाठी नाही, आप्पी दीदीसाठी कर. आपली दिदीसाठी? हा तिच्यासाठी लय महत्वाचं काम आहे. आता पिय म्हणल्यावर करायलाच पाहिजे. बरं सांग काय काम. हा ऐक. काका एक प्लास्टिकची पिशवी द्या, मोठी द्या. तुझा बाकीच्या बरोबर बनवला म्हणा. लय मोठं खेकडं आहे ते. काय काय म्हणली. खेकडं कुठे आहे ती. तुला काय करायचंय. मला सांग ना कुठे आहे ती. अगो खेकडे लय आवडतात मला. कुठे आहे ते. मी का सांगू. तुला चॉकलेट देतो ना मी. हे बघ ना घे, सांग कुठे आहे ते. ते नानांच्या घराच्या मागे तर आहे ना तिथं. नाही माहित मला. चल की घेऊन मला. हाय तिथं बघा तुम्ही जावा. अगं मला नाही माहिती घे. तुला चॉकलेट देतो ना अजून एक. चल पिशवी तरी गाव दे. झोप झाली का गणित. तिथे हा बऱ्याच नव्ह तू. हा बरी आहे की. मला काय झाले. बापू कुठे गेले. हा गेल. ते परत आले वाटतं. अगं आत्ता तर गेले होते ना. अरे काहीतरी राहिलं असेल. आप्पी काय झालं. हा? काय झालं. काय नाही म्हटलं आप्पीला भेटून जावं. बरी आहेस ना तू. हो अहो मी एकदम बरी आहे. तुम्ही रडलायत का. नाही मी नाही रडलो. अगं रडतोय कशाला मी. मग परत का आलात. अगं
स्टॉपवरती थांबलो होतो, सीटा पण नव्हत्या. म्हटलं तिथं वाट बघत बसण्यापेक्षा जरा घरी. मी एकदम व्यवस्थित आहे. तुम्हाला चहा टाकू का? नाही नाही नको, तू तुझा आवड बा. दिदे ते नाही, काय नाही. दिप्या बोल की. दिदे तुला अजून भीती वाटते का ग? मला ना आता भीती नाही वाटत आहे, राग येतोय. जाऊ दे आपले, जी झालं ते झालं. स्वतःला कोसत बसू नको. अगं नाही, मला माझा राग नाही येते, मला ना त्याचा राग येतोय आता. तिथल्या तिथं मुस्कट का नाही फोडलं मी त्याचं? सगळं शांत बघत बसले. भया आहे का आता? काय बोलावं पोरीला मला काही कळतच नाही. एवढं होऊन मी ही पोरगी. बरोबर आहे तिचं. तिथले तिथं त्याला टेचला असता का नाही? तुम्ही दोघं बी गप बसा. ऐका माझं, एवढं होऊन बी एकमेकांची निवडताय तुम्ही. हा, आणखीन काय व्हायचं बाकी आहे? मी बरं जाऊ दे, सॉरी सॉरी, खरंच सॉरी. सकाळ सकाळ चिडू नको बरं. तू आंघोळीला जा बघू. आणि हे बघ, घरात जर बाहेर पडलीस ना तर तू आहेस नाही मी आहे. अगं सुषमा, परत तू तिला. मी गप बसाव. मम्मी मी नाही जाणार आहे कुठं. हा, आवडते. काय हो, तुम्ही का आलात परत? मगाशी सांगितलं की मी. मग बापू दीदीने विचारलं ती पण सांगा. काय रडलाय ना तुम्ही? अरे ह्या गाड्या, मी कशाला रडतोय? त्याला कशाला बोलताय? आले आल्या तिघांना कळलंय, डोळे बी लाल झालेत. काय झालं सांगा. काय नाही ग, स्टॉपवर लोक बोलत होती. काय बोलत होती? आपलं हेच की, आप्पीची ओढणी ओढली. अरे देवा, अहो कुणी केलं असेल समजा गावभर. कोण असायला? कुणी म्हणजे काय? त्याच्यात माणसाने केला असणार. बापू तरी तुम्हाला मी काल म्हणत होतो त्याला जाऊन हाणूया. जरा हळू बोल की, दीदी आहे ना हात. ठीक आहे, मी हळू बोलतो. पण बापू मला लय राग येतोय बर का. तो दबंग पिक्चर मधला सलमान हाणतो का नाही, तसा हाण वाटतोय त्याला. ही दिप्या मुडद्या, गप्की जरा. सुषमे बरोबर बोलतोय तू. अगं आज लोक माझ्या समोर बोलली, उद्या आपल्या पुरीला कोणी चालता बोलता बोललं तर कसं वाटेल ग? थांबवलं तर पाहिजेच ना. पण मग पुन्हा कोणाच्या तोंडात हात ठेवणार तुम्ही? हा, कोण होतं कोण? असायला कोण ग? सध्या मध्या यशा होता. आता सध्या मध्याला काय गावक्या करण्याशिवाय कामच नाही ना. भैया, उभ्या गावाला कळलं की सगळं. आता काय करायचं? तरी मी तुम्हाला सांगत होते की त्या पोरीच्या डोसक्यातनं अभ्यासाचं खूळ काढून टाका म्हणून. पण तुम्ही माझं काय ऐकल तर शपथ. बोबलून बोबलून सांगत होते तरी बी काय ऐकलं नाहीत माझं. तर केवढ्याला पडलंय सगळं सांगा बघू. सुषमा, फिरून फिरून अभ्यासावर काय ती ग? मग काय तर, कशामुळे झालंय सगळं सांगा बघू. हो, ती पोरगी जर तिकडे गेलीच नसती तर हे सगळं झालं असतं का सांगा बघू. कशाला जायचं तिने तिकडं? ती खरंच आहे. हायच नव का? मग आता हे समजा ना तुम्ही निस्तरा. माझ्या पोरीला गावामध्ये कुणी बी काय बी बोललं नाही पाहिजे बघा. आधीच माझ्या थोरल्या पोराचं असं झालंय ना, तर लेकीचं बी. सुषमा, तसं काय बी झालेलं नाही. तू जरा थंड घे. तुम्ही काय करायचं ती करा तिकडं, मला नाही माहिती. पण हे समजा गावभर नाही झालं पाहिजे. खेकडे थांब थांब. खेकडे आत आहे ना, छकुलेला आवडत ना मला खेकडे. थांबा बघ तुम्ही. इथंच ना? हाय तिथेच आहे ती. खाऊ खाऊ नामशील बघ, तिथेच आहे. अरे बस खाली. थांबा छकुले. ए अगं खेकडे, छकुले छकुले खेकडे. ए पुढे. ए छकुले, आगे इथं गांडूळ पण नाही. खेकडा काय इकडं खेकडे. हा
ह्या दगडाखाली असणार रे. आता आहे ना तो दगड उचलितो आणि त्याची नागीच दाबतो. काय बा कोण आहे? अरे तुझ्या बापानी गावतात तिकडे ठेवलं करे.